ओम स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. श्री गीता योग वर्जन 2010 पाचव्या अध्यायातला 11वा श्लोक आपण पाहत आहोत. काय श्लोक आहे? कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. योगिनः म्हणजे निष्काम कर्मयोगी. केवलैहि इंद्रियैहि, केवळ इंद्रियांनी, मनसा बुद्ध्या कायेन म्हणजे मन, बुद्धी आणि शरीरद्वारा, अपि म्हणजे देखील, संगम त्यक्त्वा आसक्तीला त्यागून, आत्मशुद्धे म्हणजे अंतःकरण शुद्धीसाठी, कुर्वंती कर्म कुर्वंती म्हणजे कर्म करतात. आपण मागच्या वेळेला पाहिलं की निष्काम कर्मयोगी, तर आधी आपण योगी कोणाला म्हणावं तेही पाहिलं. मग निष्काम कर्मयोगी जो आहे की ममत्व बुद्धी रहित, आधी ममत्व बुद्धी असली की मुळी मनाचं आणि संपूर्ण आपला व्यवहार जो आहे तो दूषित होतो. पार्शल ज्याला आपण म्हणू. भाग पडल्यानंतर आपलीच 2 मुलं असली तरी आपण म्हणतो की हा मुलगा मला जास्त आवडतो, म्हणजे दुसरा नावडतो. एकदा आपण जर म्हटलं की हा मला जास्त आवडतो म्हणजे दुसरा नावडतो असं झालं. पण लोक म्हणतात तसं नाही, तो जरा आवडतो पण किंचित कमी. पण हा ममत्व भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत योग सिद्ध होत नाही. त्यामुळे ममत्व बुद्धी, कारण योग म्हणजे जोडणे, आणि जोडल्यानंतर सगळं एकरूपच होतं नाही का. एका बालटीत पाणी ठेवलं, दुसऱ्या बादलीत पाणी घेतलं, तर मग हे पाणी ते पाणी, हे जरा कोंबट आहे, ते जरा जास्त गरम आहे, हे सगळं भेद असू शकतो. ते दोन्ही एकत्र ओतली की पाणी वेगळं, मग पुन्हा दाखवता येतं का या बादलीतलं कुठलं, त्या बादलीतलं कुठलं, आणि मग पहिल्या पाण्याचा कोंबटपणा किती, दुसऱ्या पाण्याचा गरमपणा किती, असं काही दाखवता येतं का? नाही. मग एकरूप सगळं होतं. तेव्हा असं एकत्व साधण्याचा जो प्रयत्न करतो तो योगी आहे. म्हणजे अगदी साधलेलं नसलं तरी योगाचा प्रयत्न चालू आहे. आपण गेल्या वेळेला पाहिलं तर आपण या ठिकाणी पुढे असं म्हणतात की निष्काम कर्मयोगी जो आहे म्हणजे ममत्व बुद्धी रहित जो आहे तोच केवळ योगी आहे. आणि असा योगी काय करतो की केवळ इंद्रियांनी, शरीरद्वारा, मन आणि बुद्धीद्वारा आसक्तीला त्यागून. आता गंमत अशी आहे की आसक्ती कोण, तर आत्मशुद्धी करण्यासाठी आत्मशुद्ध ये. मला वाटतं आत्मशुद्धी हे सर्वात मोठं औषध आहे. म्हणजे आयुर्वेदात जरी गेलं तरी, अध्यात्मात असलं तरी, सर्व ठिकाणी आत्मशुद्धी माणसाची पाहिजे. इतकंच नाही तर आपण म्हणतो की हा मनुष्य फार चांगला आहे. एखादा मनुष्य फार चांगला असतो तो कशावरून, की त्याची आत्मशुद्धी आपल्याला जाणवते. मग तो सगळं चांगलं आहे परंतु त्याच्याबरोबर व्यवहार होऊ शकणार नाही, कारण त्याला जे काही द्यायचं आहे ते मला नको आहे, पण मनुष्य चांगला आहे. तेव्हा अशा दृष्टीने आत्मशुद्धी हे आपलं अंतिम टार्गेट असं जर आपण म्हटलं, म्हणजेच काय झालं, अंतःकरण शुद्धी, हृदयाची शुद्धी, ट्रान्सपरन्सी ज्याला म्हणतो व्यवहारातली, ती ठेवता येते. कारण आत्मशुद्धी असली तर, आणि ती कशाने होते, आसक्ती सोडल्यामुळे. त्यामुळे आत्मशुद्धीचा उपाय आसक्ती सोडणं हा या ठिकाणी आपल्याला जास्त दिसतोय. आणि आत्मशुद्धी होईल तसतसं काय होईल, चित्त शांत होईल. म्हणजे चित्त जर मलिन असलं, मनामध्ये वेगवेगळे विचार की जे मनाला ढवळून टाकतात. बऱ्याच वेळा शुद्धी याचा अर्थ आपण म्हणतो मध्ये काही कचरा पडला आहे का, मध्ये काही घाण पडली आहे का, तसं नाही लागत चित्ताच्या बाबतीत. पाण्याच्याही बाबतीत तसं काही लागत नाही. पाणी ज्या वेळेला शांत, स्थिर आणि अगदी ज्यावेळेला त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेचे तरंग नसतात तेव्हा तळापर्यंत सगळं दिसू शकतं. परंतु म्हणजे शुद्ध पाण्यात सुद्धा तळापर्यंत पाहायचं असलं तर लाटा असून चालत नाहीत. आणि त्याच्यावर जरा का तरंग आले, त्याच्या लाटा यायला लागल्या की आपल्याला तळ दिसत नाही, मग काहीच दिसत नाही त्या पाण्याचं. तसं या चित्ताचं आहे
की चित्त मलिन म्हणजे अगदी त्यामध्ये कुठली तरी घाण पापच केलेली असायला पाहिजेत असं नाही. काही चित्तामध्ये दुसरी दूषितपणा जरी नसला तरी चित्तामध्ये जर तरंग उठले तर ते तरंग जे आहेत ते तरंग चित्ताची शुद्धी बिघडवतात. आणि म्हणून चित्त मलिन आपण म्हणतो त्यावेळेला तर आत्मशुद्धीसाठी चित्तशुद्धी पाहिजे. आणि चित्तशुद्धीसाठी आसक्ती सोडणं खूप गरजेचं आहे. मग आसक्ती सोडायची म्हणजे सगळं इथे आहे ते ठेवून हिमालयात जायचं आहे का? कुठे पळून जायचं नाही. तिथे सगळे चोर भामटे निघतात इकडून तिकडून आणि येतात हिमालयामध्ये. एक मला असाच भेटला होता, औषधं विकत होता हिमालयात. तर त्याशी बोलताना मला म्हणलं मराठी का साहेब तुम्ही? म्हणे हो. म्हणे मी मराठी बोलायला लागला. म्हटलं तू इथे का आला? आता म्हणे तुमच्याशी मी काय खोटं बोलू, मला तिकडचे पोलीस शोधतात आहेत, त्यामुळे इथे मी दाढीबिडी वाढवली, औषधं विकतो. आता मी सोडलाय जुना माझा जो काही चोरीचा व्यवहार होता तो. म्हटलं चोरीचा व्यवहार कुठे सोडलाय? ही औषधं तर काय भलताच वनस्पती भलत्याच नावाने विकतोयस, भलतीच किंमत सांगतोय. म्हटलं आता चोरीचा प्रकार बदललाय तू. असे खूप सगळे फिरतात इकडे तिकडे इकडे तिकडे. त्यांनी साधणार नाही. आसक्ती सोडायची त्याचं इथे छानपैकी मार्गदर्शन केलं आहे. काय म्हणतात ते की इंद्रियांनी काम करू द्यायचं, डोळ्यांना पाहू दे. त्या डोळ्यांनी पाहून जे पाप आतमध्ये आपण घडणार आहे किंवा जी कल्पना करणार आहे ते नको व्हायला. इंद्रिय काय बिचारी फिजिकल आहेत, ती त्यांची कामं करतात. आपण काय म्हणतो की मला तर बरेच वेळा असं अनुभवाला आलं, एखाद्याने चूक केली, शिक्षकाने येऊन त्याचा कान धरला, एकदम अपमान होतो मोठा. तो म्हणतो की माझं तुम्ही वर्गामध्ये हे सगळं काय, मला रूममध्ये बोलून एकट्याने सांगा ना. एकट्याने 2 कानफटात मारले तर फायदा आहे का? काही काय होईल? कान पिळून अगदी हातात दिला ओरडेपर्यंत. शरीराला का शिक्षा करायची आहे? नाही. शिक्षा कोणाला करायची आहे? तर तुझी जी अहंकार आहे त्या अहंकाराला शिक्षा व्हायला पाहिजे. त्यामुळे 4 चौघांच्या देखत चूक सांगितली तरच त्याचा उपयोग आहे. एकट्याने बोलून चूक सांगण्यात काय फायदा आहे? सुधारणार कधी? कारण आम्हाला इंद्रिया शरीराला मुळी शिक्षा देताच कामाची नाही. शिक्षाही नाही. खरं हिंदीमध्ये जसं म्हणतात शिक्षा म्हणजे शिक्षण, अभ्यास, काहीतरी मार्गदर्शन. तर आपण त्या माणसाला त्याच्या अहंकाराला मार्गदर्शन करायचं आहे. म्हणजे काय होईल की मनाच्या इच्छा ज्या आहेत त्यांच्यावरती संस्कार करायचे, इंद्रियांच्यावरती नाहीत. तर मनाच्या सर्व इच्छा पुरी होतात शरीराने, पण शरीराचा त्याच्यात काही भाग नसतो. पूर्ण होते इच्छा मनाची. आणि त्यामध्ये मला सुख मिळालं असं मानणारा जो आहे ते देहाविषयीची जी संकल्पना आहे तोच अहंकार आहे. पण तो अहंकार आहे त्याला आपल्याला शिक्षण द्यायचं आहे, देहाला कुठल्याही प्रकारचं शिक्षण द्यायचं नाही. म्हणजेच काय की आत्ता आपण म्हणतो जसं निष्काम कर्म करायचं आहे, आसक्ती सोडून करायचं. आणि ते आसक्ती सोडून करण्यासाठी चित्तशुद्धी आवश्यक आहे. मग चित्तशुद्धी म्हणजे काय? तर आचार आपला चांगला पाहिजे, सदाचार. म्हणजे ज्या वेळेला कर्म करतो त्यावेळेला ते सदाचारयुक्त असं, म्हणजे चांगलं कर्म करायचं. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्या कर्माची आपल्याला बाधा होणार नाही. आणि मी तर असं म्हणतो की व्यवस्थित कर्म करणं म्हणजे चित्तशुद्धी. लक्ष न देता कसं तरी करून काहीतरी आपलं एक काम करून टाकलं की मनामध्ये आपल्याला माहिती असतं आपण काय करतोय ते. हे झालं मनाची मलिनता आणि चित्ताची मलिनता. असं काही केलं, लक्षपूर्वक काम केलं नाही की मग बाहेर गेल्यानंतर आपल्याला घोर लागतो. मंडळी असतात ना, रेल्वेत बसल्यानंतर म्हणतात अरे मी ते दार बंद करून कुलूप लावलं की नाही, संशय आला. आता जायचं परत. हा संशय का आला? कारण की नीट निगुतीने ज्याला आपण म्हणतो किंवा काळजीपूर्वक ते मुळी कामच ही मंडळी करत नाहीत. म्हणून चांगलं लक्षपूर्वक असं जर व्यवस्थित काम केलं तर पुन्हा मग चित्तामध्ये मलिनता येत नाही. आणि चित्ताला आपल्या एक प्रकारची मलिनता आली नाही की काय होईल? मग निष्काम कर्मयोग सिद्ध होऊ शकेल. तेव्हा आपण असं पाहत होतो की सदाचार जो आहे तो चित्तशुद्धीला उपयोगी असतो. आणि चित्तशुद्धी झाली की निष्काम कर्म सिद्ध होतं. निष्काम कर्म म्हणजे आसक्ती सोडून केलेलं कर्म. पण असं असतं
इच्छा कोणाच्या पुऱ्या करतोय? मनाच्या. परंतु त्या पुऱ्या कशा करायच्या? शरीराच्या मार्फत. आता इच्छा तर तशाच आणि शरीर मात्र साथ देत नाही. तेव्हा बऱ्याच वेळेला हा जरी भाव आपण बघितला की इंद्रियांची कामं करतात आहेत, ती त्यांना करू द्यायची आहेत, परंतु तोंडात दात नाहीत. उगाच अक्रोड फोडायचा प्रयत्न नाही करायचा. खारक्याची पावडर दुधात उकळून घ्या ना, खारीक घेऊन खायची. मी नाही म्हणतो, एक मनुष्य होता, त्याचे हे सगळे बाहेरचे परदेशीय लोक आहेत, दात चांगले मजबूत नसतात आणि गेल्या पिढीचे नाहीत का? कारण दूध बंद करून ठेवलेलं, दूध साखर घ्यायचं नाही याचा प्रचार गेली 40 वर्ष. हा आला, संक्रांत होती, आम्ही पतंग उडवत होतो, पाहायला म्हणून आला, अहमदाबादला गेलो होतो आणि तिथे मग ऊस आणला त्या लोकांनी गच्चीत. एक घेतला आणि मोडलं आणि खात होतो मी. त्यांनी बघितलं, अरे वा, असा खायचा का हा ऊस? जरा घातला तोंडात आणि मोडायला गेला, ते काय नाही, दात आला बाहेर. तुझे दात तेवढे मजबूत आहेत का? तुझी इच्छा किंवा बालाजीने जसा ऊस खाल्ला तसा ऊस आपणही तोडून खावा, पण तुझे दात तसे आहेत का? शरीर आणि इंद्रिय यांचं भान ठेवायला पाहिजे. मंडळी, काय होतं, वयाने वाढतात तरी इच्छा तशाच राहून जातात सगळ्या. का? मी गेली अनेक वर्ष तसं करतोय आणि काहीच प्रॉब्लेम नव्हता. बाबा, आता तुझं वय वाढलंय. जसजसं वय वाढेल तसतसं आपल्या इच्छांवरती सुद्धा आपण लक्ष ठेवायला पाहिजे. कारण इच्छा मनाच्या आहेत, त्या तशाच राहू शकतात, पण इंद्रियांनी कर्म करायचे. त्यामुळे इंद्रिय ही सुट्या तऱ्हेने कर्म करू शकतात, नाही करू शकत, वेगळंच असतं. इच्छा आणि कर्म यांचा संबंध असेलच असं नाही, हे लक्षात घेऊन या ठिकाणी म्हणतात आहेत की जे कर्मयोगी आहेत, निष्काम कर्मयोगी आहेत, ते काय लक्षात घेतात की मनबुद्धी आणि शरीराद्वारा केवळ इंद्रियांनी आसक्तीला सोडून, आसक्ती त्यागून कर्म करायची. ती कशासाठी? मग की अंतःकरणाची शुद्धी. अंतःकरणाची शुद्धी व्हावी म्हणून ती कर्म करायची. अंतःकरण काय तेही आपल्याला भगवंत सांगतील, परंतु या ठिकाणी आपल्याला फार 2 गोष्टी छान सांगितल्या. काय? एक म्हणजे आपल्याला हा एक फॉर्म्युला दिला की निष्काम कर्म कसं करायचं, तर सदाचारयुक्त कर्म करायचं. चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. चित्तशुद्धी झाली तरच सगळा काहीतरी आपल्याला निभाव लागणार आहे. आत्मशुद्धीसाठी काय करायचं, तर आत्मशुद्धी आत्मशुद्धी आत्मशुद्धी. लोक आंघोळी करतात, तीर्थावर जातात, गंगेत जाऊन 4 वेळा आंघोळी बुडक्या मारतात, नर्मदेवर जातात, अगदी गंगेचं पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळी करणारी मंडळी आहेत बरेच. याने का आत्मशुद्धी होईल? नाही. आत्मशुद्धी जर हवी असेल तर आसक्ती सोडायला पाहिजे. ती तर सुटत नाही. म्हटलं की एक आम्हालाही घरात तू एवढी आणली आहे गंगा, हे कावडीवाले असतात ना, त्यांना ऑर्डर देतात, आणतात गंगा भरून देतात. काही लोक घेतात, आमच्या मंदिरात बाबा देवाला आम्हाला रोज गंगेचं स्नान पाहिजे. म्हटलं एक एवढी गंगा दे थोडी भरून. नाही म्हणे, आम्हाला कमी पडेल. का? माझी आत्मशुद्धी झाली तर तुला काय वाईट आहे? अशा तऱ्हेने भेदभाव करण्याने काही उपयोग होणार नाही. तेव्हा आपल्याला आसक्ती त्यागून कर्म करणं, सदाचार करणं, हा अंतःकरण शुद्धीचा मार्ग भगवंतांनी या ठिकाणी सांगितला.